शरदचंद्र पवार पक्ष, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांचे झेंडे दिसतायत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विरोधी पक्षाच्या वतीने आज सत्याचा मोर्चा काढला जातोय आणि यासाठी दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महानगरपालिकेचा रस्ता जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। मी सध्या मुंबई महानगरपालिकेजवळ आहे, जिथे हा मोर्चा संपणार आहे। या मोर्चाच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला अधोरेखित करायची आहे। मुंबई महानगरपालिकेच्या समोर ही सर्व जे फ्लेक्स आहेत, झेंडे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष असणारा काँग्रेस याचे मात्र झेंडे आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीयेत। मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना अशा पद्धतीचे हे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि आज या मोर्चामध्ये काँग्रेसच्या सहभागावरूनच आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे आमचे कार्यकर्ते सहभागी झाले म्हणजेच प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले, अशा पद्धतीचं थेट वक्तव्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वतीने करण्यात आलं होतं। त्यामुळे या मोर्चामध्ये आता काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार। या सत्तेच्या मोर्चाच्या निमित्तानं ही सत्तेची लढाई नाही, ही सत्याची लढाई आहे, ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही। खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात खऱ्या सर्व मतदारांनी सहभागी व्हा अशा पद्धतीचा संदेश या मोर्चाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार असतील, त्यासोबत पक्षातील सर्व वरिष्ठ नेते या पक्ष मोर्चामध्ये सहभागी होतील। तर दुसरीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख स्वतः उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे मात्र कोण नेते सहभागी होणार या संदर्भात अद्याप तरी अस्पष्टता आहे। काही दिवसांपूर्वी काही बैठका पार पडल्या होत्या, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकदा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर मात्र त्यांचे प्रतिनिधी त्यांना पाठवणं पसंत केलं होतं। सध्या बिहारच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या निमित्तानं कुठेतरी काँग्रेसला फटका बसू नये याची खबरदारी काँग्रेस पक्षाकडून घेतली जाते का, अशी एक शंका या निमित्तानं उपस्थित होते। तशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा देखील सुरू झाली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे काँग्रेसच्या एकूणच सहभागासंदर्भात आणि या मोर्चाच्या उत्साहासंदर्भात आता प्रश्न